श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्रावण महिना बघा 15 दिवसांवर आलेला आहे आणि श्रावण महिन्यात काय घरात ठेवावे, काय नाही, किंवा कोणत्या गोष्टींचा पुढे जाऊन त्रास होऊ शकतो, कोणत्या गोष्टी घरातून काढाव्यात, या विषयावरचा आजचा छोटासा व्हिडिओ आहे. श्रावण महिना, मार्गशीर्ष महिना हे सगळ्यात अगदी महत्त्वाचे आणि पवित्र महिने मानले जातात. अगदी ते तुमच्यात म्हणजे तुम्ही म्हणता ना, कट्टर खाणारे सुद्धा श्रावण महिना पाळतात. आणि चांगली गोष्ट आहे की माणसाच्या जिभेवर, सगळ्या चवींवर, सगळ्यावर संयम हा हवाच. आणि म्हणूनच कदाचित श्रावण महिन्याची निर्मिती झालेली असावी. तर श्रावण महिना इतका पवित्र आहे की आपल्याला आपलं घर सुद्धा तेवढंच पवित्र करणं गरजेचं आहे. ते कसं करायचं? तर सगळ्यात आधी तुम्हाला त्यासाठी लागेल भीमसेनी कापूर, शुद्ध गंगाजल. गंगाजल शुद्धच असतं, पण तरीही आजकाल होतं काही काही प्रकार, म्हणून मी शुद्ध वापर केला. तर आजपासून दररोज, म्हणजे ऐकताय ना व्हिडिओ, तेव्हापासून दररोज 2 दिवसांना ऐका, 3 दिवसांना ऐका, रोज संध्याकाळी, मी तर रोजच सकाळ संध्याकाळ जाते, पण तुम्ही नसाल करत तर रोज सकाळ संध्याकाळ दरवाजामध्ये आणि आपल्या घरामध्ये सगळीकडे गंगाजल शिंपडायचं. गंगाजल शिंपडून झाल्यानंतर गंगाजल ना, जिथं हळदी, कुंकू, चंदन हे सगळं सामान मिळतं तिथं गंगाजल सहज उपलब्ध आहे. हे एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि सगळीकडे स्प्रे करायचा. गंगाजल ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे करणी, बाधा, निगेटिव्हिटी, घरातली भांडणं, घरातलं वातावरण, वास्तुदोष, कोणी कुठलाही विचार घेऊन येऊ देतो तिथंच टक्कर देतो. म्हणजे जिथं गंगाजल तिथं तो येऊ शकत नाही, अशी मान्यता आहे. आणि म्हणूनच श्रावण महिना पूर्ण तर करायचंच आहे, पण आत्तापासूनच गंगाजल घरामध्ये शिंपडायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळ संध्याकाळ 3 कापराच्या वड्या आणि 2 लवंगा, चांगल्या क्वालिटीच्या 2 लवंगा आणि 2 दालचिनीचे तुकडे आणि कापूर दररोज घरात याची धुनी द्या. हवन करत असाल तर खूप चांगलं, पण हवन प्रत्येकाला जमतं, साहित्यानं पॉसिबल होत नाही, वेगवेगळ्या अडचणी असतात. म्हणून मी छोटासा उपाय सांगत असते की कापूर घ्यायचा, त्यामध्ये दालचिनी घ्यायची अगदी तुकड्याभर आणि 2 लवंगा. यामुळे काय होतं, तुमचं लक्ष्मी बंधन असेल किंवा तुमची कोणी लक्ष्मी थांबवली असेल, कुणी तुम्ही कमवू नये असं बघत असेल, किंवा तुमची कमाईच वाढू नये असं एखाद्याला वाटत असेल, किंवा कुणाला वाटो न वाटो तुमची कमाईच आजकाल खूप कमी झाली असं तुम्हाला वाटत असेल, तर हा एक रामबाण उपाय आहे, जो चतुर्थी म्हणजे कालच चतुर्थी झाली. तर आत्तापासून श्रावण महिना पूर्ण, हे जे 1.5 महिना तुम्ही हा पिरियडमध्ये केला, तर तुम्ही बघाल की तुमचा इन्कम वाढू लागेल, तुम्हाला मार्ग सुचू लागतील. तुमचं हे जे ब्लँक झालं असेल ना, की काय करावं सुचत नाहीये, त्यातनं मार्ग निघतील. तुमचे कर्जातले अडथळे, तुमचे घर घेण्यातले अडथळे, तुमची कोर्ट कचेरी, एखादं कर्ज मंजूर होत नाहीये, प्रमोशन होत नाहीये, बदली होत नाहीये, नोकरी लागत नाहीये, लग्नात अडथळे येत आहेत, तर या सगळ्यासाठी हा उपाय आहे. आता तुम्ही म्हणाल ह्यात काय लॉजिक आहे? करून बघा. गंगाजल आणि या 2-3 वस्तू हे रोजच्या रोज करून बघा. याच्याही पुढची गोष्ट म्हणजे श्रावण महिना येण्याच्या आधी किमान 8 दिवस मांसाहार संपूर्ण सोडायचा आहे. संपूर्ण म्हणजे संपूर्ण. तुम्ही म्हणाल की 30 तारखेला समजा श्रावण लागतोय, मी 29ला रात्री खाऊन घेणार, चुकीचं आहे. मग तुम्ही श्रावण नाहीच पाळला म्हणेन मी, कारण 72 तास लागतात. म्हणून 8 दिवस आधीपासून संपूर्ण मांसाहार सोडून द्यायचा. कधीच असं करायचं नाही की श्रावण महिन्याच्या आदल्या दिवशीपर्यंत खाल्लंय आणि श्रावण होतोय तोपर्यंत 12च्या काट्याला खाल्लंय, असं नाही करायचं. बरेच लोक करतात, मला मेसेजेस येतात, म्हणून मी हे बोलते की असं नाही करायचं. आधी 8 दिवसापासून सात्विकतेला सुरुवात करा. तसं तर जाऊ दे, आता ते नाही बोलत मी की तसं तर खाऊच नाही वगैरे, कारण ते लोकांना पटत नाही. म्हणून 8 दिवस आधीपासून तरी तुम्ही खाऊ नका. यानंतरची गोष्ट म्हणजे घरामध्ये स्वच्छता करा. डीप क्लिनिंग ज्याला आपण म्हणतो. हळूहळू, आता पावसाळा आहे त्यामुळे मला मान्य आहे अगदी की पडदे धुणं वगैरे शक्य नाही, मला पण नाहीये, पण पडद्यांवरची किमान धूळ काढणं किंवा ब्रश फिरवणं, व्हॅक्यूम क्लीनर फिरवणं,
टीव्हीच्या मागं काही जाळ्या जळमट असतील, टेबल बेड हे आपण रोज सरकवत नाही आणि त्यामुळं साहजिकच त्याच्या मागं घाण असते. तर ती सगळी घाण काढून घ्यायची, स्वच्छता करायची. ट्यूब, लाईट्स, फॅन हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं. महत्वाचा फ्रीज, कारण फ्रीजमध्ये एखाद्याच्या ह्याच्यावर म्हणजे काय म्हणतात त्याला, कट्ट्यावर कमी, किचनवर कमी फ्रीजमध्ये लोक अन्न ठेवतात. कसं ठेवतात मला माहित नाही बाबा. मी माझ्या फ्रीजमध्ये दूध आणि दुधाचे काही जे पदार्थ आणि भाजी, दही याशिवाय तुम्हाला माझ्या फ्रीजमध्ये कधी कणिक दिसणार नाही, कधी आमटी, कधी भाजी, कधी भात, कुठलेही प्रकार तुम्हाला दिसणार नाहीत. कारण फ्रीजमधलं अन्न खाणं म्हणजे विष खाणं आहे. असंही आजकाल सगळं अशुद्ध मिळतं आणि त्यात आपण जर ते फ्रीजमध्ये ठेवून रियूज करत असू तर ते साफ चुकीचं आहे. तुम्हाला 5-6 पोळ्या खायच्या आहेत ना, तुम्ही 5-6 पोळ्यांची कणिक मळा. 1 वाटीची डाळ लावता त्याच्याऐवजी अर्धी वाटी डाळ लावा. सगळ्यांनी ते जेवण संपवून टाका, पण फ्रीजमध्ये ठेवू नका. सकाळचं संध्याकाळी कट्ट्यावर ठेवून गरम करून ते खाऊन मोकळं व्हा. फ्रीजमध्ये अन्न, मांसाहार, अंडी या गोष्टी, अंडी ठीक आहे म्हणजे ती टिकतात म्हणून लोक ठेवतात, पण मांसाहार वगैरे ठेवू नका. आणि ठेवत जरी असाल, ते असतं ना म्हणजे प्रोसेसच्या आधीच्या गोष्टी, त्या सगळ्या ठेवू नका, त्या बाहेर काढा. 8 दिवस आधी संपूर्ण फ्रीज आपला स्वच्छ झाला पाहिजे. लिंबाचं पाणी किंवा व्हिनेगर पाणी यानं तो फ्रीज पुसून घ्यायचा, म्हणजे आतमधला दमट वास, खराब वास जे काही असेल ते संपूर्ण निघून जातं. मायक्रोवेव्ह, ओव्हन, मिक्सर, आपली शेगडी हे सगळं झुरळ झाली असते घरात तर त्याची सोय. काही असेल, तुम्ही पेस्ट कंट्रोल करा किंवा तुम्ही दुसरं एखादं औषध टाका, काही करा, पण ते किचन स्वच्छता, टॉयलेट, बाथरूम हे सगळं श्रावण महिन्याच्या आत स्वच्छ करायचंय. आणि देवघराकडे विशेष लक्ष द्यायचंय. देवघर स्वच्छ करा. देवघरातल्या बंगलेल्या मूर्ती बदला. आत्तापासूनच तुम्हाला, ताई आमच्याकडे ही मूर्ती नाही, श्रावण महिना उत्तम महिना मानला जातो म्हणून गणपती मूर्ती, अन्नपूर्णा मूर्ती, विष्णू लक्ष्मी नारायण मूर्ती, बाळकृष्ण मूर्ती, बालाजीची मूर्ती, तुळजाभवानी, कोल्हापूर लक्ष्मी आई, श्रीयंत्र, रुद्रयंत्र, पारद शिवलिंग, रुद्रयंत्र, श्रीयंत्र, पारद शिवलिंग, कुबेर यंत्र, हे तुम्हाला जे काही हवं ते आपल्याकडे मी तुम्हाला अभिमंत्रित करून देते. आणि पारद शिवलिंग घरात ठेवून बघा मैत्रिणींनो, तुम्हाला त्याचे रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून हे सगळं तुम्ही देवघरातलं जुनं असेल ते बदला आणि नवीन घ्या. आपल्याकडे सगळं आहे, नंबर देईन मी, सगळं आपल्याकडे अभिमंत्रित करून मिळतं. श्रावण महिना येत आहे म्हणून घरातली तुटकी भांडी, खराब कपडे, भंगार, स्टोरेज सगळं काढून टाका. घर असं हलकं ठेवा, म्हणजे राहू जो वास करतो ना पसाऱ्यामध्ये, अडगळीमध्ये, तो राहू तुमच्या घरातला जाईल. तुमची झाडं चेक करा गॅलरी मधली सगळी, कुठलं झाड खराब झालंय, कुठली पानं पिवळी पडलीत, कारण त्यातून सुद्धा म्हणजे झाड कधी निगेटिव्हिटी देत नाही, पण जेव्हा कधी झाड वाळतं, जेव्हा झाडाला कीड लागती, जेव्हा झाडाची पानं वाळू लागतात, तेव्हा ते झाड निगेटिव्हिटी देतं. म्हणून जेवढी ग्रीन झाडं तेवढीच ठेवा, बाकीची झाडं काढून टाका. श्रावण महिना आहे, तुळस लावा. आता या पावसाच्या दिवसात तुळस लागते पण छान. भंगलेल्या मूर्ती काढून विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन करा. नवीन लक्ष्मी कुंचन घ्या. पूर्ण श्रावण महिना आपल्याला सेवा करायची आहे. सत्यनारायणाच्या सेवा करायच्या आहेत. 21 सत्यनारायण, 11 सत्यनारायण, 5 सत्यनारायण, संपूर्ण श्रावण महिना सत्यनारायण. तर यासाठी घर स्वच्छ हवं, मन स्वच्छ हवं, शरीर स्वच्छ हवं. तर हे सगळं आपल्याला करायचं आहे श्रावण महिना यायच्या आधी. श्रावण महिना यायच्या आधी पूजेचं कोणतं कोणतं साहित्य लागेल त्याची लिस्ट काढून ठेवा. साधारण तुपाचे दिवे, कापूस, वाती हे सगळं आपल्याला लागणार आहे. स्वच्छ सामान जे माझ्याकडेही मिळतं, चंदनउटी, भस्म, ज्यातील तुम्हाला उदबत्त्या, धूप हे सगळं माझ्याकडे आहे. तुम्हाला जे हवं त्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच होता. पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.